बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही खऱ्या अर्थानं विकासाच्या मुद्द्यावर होणं अपेक्षित होतं, परंतु या ठिकाणी जातीवादाचा मुद्दा पुढे करून ही निवडणूक भरकटविण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून होतो आहे. पंकजाताई मुंडे या उमेदवार आहेत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या. त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे आणि विकासाचा मुद्दा हा कुठेतरी बाजूला ठेवला जात आहे आणि जातीच्या मुद्द्यावर ही निवडणूक आणली जात आहे. परंतु हा मुद्दा जातीचा चालणार नाही अशी अपेक्षा या मतदारसंघातील नागरिक आणि सामान्य कार्यकर्ता बोलू लागलेला आहे. एकीकडे अडवणूक होत आहे तर एकीकडे उत्स्फूर्त असं स्वागत होत आहे. धारूर तालुक्यातील आणि विशेषतः माजलगाव मतदारसंघातील आसरडोह या गावातील जे सरपंच आहेत, तरुण सरपंच रवींद्र देशमुख यांनी पंकजाताई मुंडे यांनी विजयी व्हाव्यात आणि केवळ विजयी होऊनच भागणार नाही तर ते केंद्रीय मंत्री व्हाव्यात आणि चांगल्या खात्याचा पदभार त्यांना मिळावा यासाठी त्यांनी श्री क्षेत्र तिरुपतीच्या बालाजी देवस्थानला या ठिकाणी नवस बोललेला आहे, संकल्प बोललेला आहे. जोपर्यंत ताई विजयी होत नाहीत म्हणजे 4 जून पर्यंत त्यांनी डोक्यावरील केस आणि दाढीचे जे केस आहेत ते या ठिकाणी न काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि असं कुठेतरी प्रेम या निमित्तानं कार्यकर्ता वर्ग आपल्या नेतृत्वाप्रती करतो आहे. माजलगाव मतदारसंघातील आसरडोह हे एक शेवटचं गाव आहे आणि या मतदारसंघातील जे तरुण सरपंच आहेत रवी देशमुख यांनी हा संकल्प केलेला आहे. त्यांच्या या संकल्पाचं असंख्य मराठा तरुणांनी स्वागत केलेलं आहे, कारण ही निवडणूक खऱ्या अर्थानं जातीय मुद्द्याची नाहीच आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याची आहे. बीड जिल्ह्याच्या विकासाचं स्वप्न जे असंख्य लोक पाहत आहेत ते पूर्ण करण्याची ही निवडणूक आहे. म्हणून सर्व तरुणांनी, वेगवेगळ्या जाती धर्मातील जी मंडळी आहेत त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी आपण ही निवडणूक लढवावी आणि जिंकावी असा सल्ला आणि असं मार्गदर्शन या ठिकाणी सरपंच रवींद्र देशमुख यांनी केलं आहे. वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. आपण या ठिकाणी आसरडोह ग्रामपंचायतच्या मैदानामध्ये आहोत आणि ज्या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांची सभा अवघ्या काही मिनिटांमध्ये होणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणचे जे सरपंच आहेत ते सरपंच रवी देशमुख यांनी पंकजाताई विजयी व्हाव्यात यासाठी जो संकल्प केलेला आहे तो संकल्प या ठिकाणी ते बोलून दाखवणार. रवीजी, काय संकल्प आहे आपला? पंकजाताई तर विजयी होणारच आहे. बीड लोकसभेची निवडणूक ह्या ठिकाणी होत असताना ही निवडणूक विकासाच्या दृष्टीने जर विचार केला, या जिल्ह्याचा विकास आपल्या सर्वांनाच माहिती. पंकजाताई 2014 ते 2019 या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळेस जो विकासाचा निधीचा ओघ या बीड जिल्ह्यात आला तो सर्वांनी पाहिला. आता बीड जिल्ह्यामध्ये तो DPDC असेल, 25-15 असेल, इतर सर्व ज्या विभागाचे कामं असतील त्याची जी स्पीड होती किंवा ह्या बीड जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते असतील, मुख्य रस्ते असतील, जिल्हा मार्ग असतील, राज्यमार्ग असतील किंवा नॅशनल हायवे असतील, त्या सर्वच्या रस्त्यावर जो निधी पंकजाताईच्या माध्यमातून आला तो सर्व जिल्ह्याला या ठिकाणी पाहिलं. तर त्रिकाली बाधित सत्ते त्याच्याबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही. माझ्या दृष्टीने एक पंकजाताई मुंडे साहेब एक विकसनशील नेतृत्व, पंकजाताई मुंडे या ठिकाणी उमेदवार आहेत, हीच ह्या जिल्ह्याचं भाग्य. आमच्यासारख्या जे प्रक्रियेमध्ये काम करतात त्यांना माहिती की पंकजाताई या ठिकाणी खासदार झाल्यानंतर या जिल्ह्याचा विकासाचा वेग नक्की वाढणार आहे आणि त्या जर जिल्ह्याच्या खासदार होऊन येणाऱ्या सत्तेमध्ये त्यांना चांगलं असं मानाचं स्थान त्या ठिकाणी मिळालं तर या महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्ह्याचे नावं घेतले जातात की काही जिल्ह्याच्या दृष्टीने किंवा जिल्हे विकसनशील आहे त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये बीड जिल्हा हा नक्कीच येणार आहे. आणि तो येत असताना मी एक सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी आमचं गावामध्ये ज्यावेळेस चर्चा झाली आणि जिल्ह्याची निवडणूक होत असताना, खासदारकीची निवडणूक होत असताना संकल्प म्हणता म्हणून की मी डोक्यावर केस पंकजाताई त्याला सन्मानाचं त्या ठिकाणी पद मिळाल्यानंतरच काढणार आहे हा माझा संकल्प. परंतु हा संकल्प करीत असताना मला प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की निवडणूक वेगळ्या पद्धतीने होत असताना विकासावर कुणी आज कुणी बोलत नाही. विकास कुठं केला म्हणतात, पण विकास जर केला नाही असं कुणी म्हणत असेल तर मला वाटतं त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करायची या ठिकाणी गरज आहे. 2014-2019ला शेतकऱ्याच्या बाबतीतसुद्धा पीक विम्याचे बारीक प्रश्न असतील, अनुदान असेल, हे त्या ठिकाणी पंकजाताईच्या माध्यमातून सोडवले गेले. मी एक साधं उदाहरण देतो. आमच्या अंबेजोगाई मी जरी इथं धारूर तालुक्यातल्या एका गावचा सरपंच
एक कारभार जरी करीत असलो तर मी आंबेजोगाई शहरात राहतो. त्या ठिकाणी जनावराचा आपल्या पेट हे आपलं मेडिकलचं जे आहे त्यांनी ताईनं ती इमारत उभा केली असताना तिथं जनावराच्या तिथं सिटी ही काय सोनोग्राफी होती गाईची सुद्धा, पशुवैद्यकीय दवाखान्यात. दवाखाना. म्हणजे अच्छा. असे छोटे छोटे प्रश्न त्यांनी आकृतिबंध ह्या जिल्ह्याचा विकास केलेला आपण सर्वांनी पाहिलेला. राजकारणात जे पराजय होत असतो, काही लोकांचा बॅड पॅच होत असतो. 2014-2019 हा जिल्हा नक्की विकासाच्या दृष्टीनं प्रचंड पद्धतीने धावला आणि तो कुठं ब्रेक माझ्या दृष्टीने 2019 आतापर्यंत आहे. आणि तीच विकासाची गती घ्यायची असेल या ठिकाणी बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून ताईला या ठिकाणी निवडून देणं गरजेचं आहे सर्वांनी. आणि ताईला नक्कीच सरकार तर भाजपचंच येणार आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. आणि ताईला त्या ठिकाणी सन्मानाचं पद मिळाल्यानंतर या जिल्ह्याच्या दृष्टीनं विकासाचा एक महिलाचा बेड बजेट ठरेल असं मला या ठिकाणी वाटतं.